सुनेत्रा पवारांना टाईप 7 हा अतिउच्च दर्जाचा बंगला मिळालेला आहे। पहिल्या राज्यसभा खासदार असल्या, त्यांची पहिली टर्म असली तरी सुद्धा तो बंगला विशेष म्हणजे शरद पवारांच्या जवळ भेटलेला आहे आणि मिळाला आहे। आणि त्यासोबतच काल शरद पवार आणि अजित पवार या दोघांची एकत्रित 6 जनपद इथे भेट झालेली आहे। या सगळ्यावर नेमकं काय सुरू आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश केसरी सर आहेत। सर, काय वाटतंय नेमकं काय सुरू आहे सगळ्यांचं? नाही, बंगल्याने त्यांना कदाचित जवळ आणला असेल, कारण समोरासमोर जवळपास एकाच रस्त्यावरती आहेत, गाठीभेटी होऊ शकतात, कौटुंबिक संबंध आहेत, कालही भेटले ते। की जे लोक म्हणत होते की कुटुंब जवळ येणार का, तर आता घरं जवळ आली आहेत फिजिकली राज्यसभा सचिवालयाच्या पुढाकाराने, असं आपण नक्की म्हणू शकतो। 6 जनपद आणि 11 जनपद। हो, म्हणजे मन मिळालं काही हरकत नाही आहे। निवडणुका येतात जातात, सत्तेच्या राजकारणामध्ये तसंही काही परमनंट नसतं, कोण कुठे काय नाही म्हणून संबंध असतात, नातेसंबंध आहेत। अजित पवारांची राजकीय कारकीर्द शरद पवारांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली आहे, त्यामुळं पक्ष आहेत, पक्ष तुटणे फुटणे परत एकत्र होणे या गोष्टी राजकारणात फारशा नवीन नसतात त्या। पण तो हे एका अर्थानं चांगलं आहे की त्यांना ते घर कसं मिळालं हा वेगळा भाग आहे। म्हणजे पहिल्या फर्स्ट टर्ममधल्या खासदारांना असं घर मिळत नाही, परंतु या निमित्ताने जाणं येणं वाढू शकतं। वेगवेगळे कारणं असू शकतात, कौटुंबिक कारणं असू शकतात, आणि संबंधामध्ये जी कटुता होती गेल्या 2-2.5 वर्षात जे काही असेल ती कटुता निवडायला कदाचित हा बंगला सुरुवात होईल, असं हा बंगला त्याच्यासाठी कारणीभूत राहील। तुम्ही काय सांगाल? पण जो तुमचा आतापर्यंत राजकीय घडामोडी कव्हर करण्याचा आतापर्यंतचा अंदाज आहे, अनेक वर्ष तुम्ही शरद पवारांना संरक्षण मंत्री म्हणून इथे तुम्ही त्यांना पत्रकार म्हणून पाहिलेलं आहे, मुख्यमंत्री म्हणून त्यांची कारकीर्द पाहिलेली आहे, आणि असं सगळं असताना आजच्या तारखेला असं वाटतंय की खरोखर शरद पवार भाजपसोबत जातील? नाही, म्हणजे ते कुठे जातील, त्यांचे राजकीय निर्णय काय असू शकतील त्याबद्दल काही सांगता येणार नाही, आत्ता अवघड आहे। परंतु शरद पवारांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीचा तुम्ही अभ्यास केलात तर एक गोष्ट आहे की ते संवाद ठेवतात। म्हणजे राजकारण वेगळं, राजकीय डावपेच वेगळे, निवडणुका वेगळ्या, परंतु त्यांचा संवाद त्यांच्या शत्रूशी कधी असा बंद होत नाही आहे। संवादाला त्यांचं पहिलं प्राधान्य असतं। मला वाटतं त्यांच्या राजकारणामध्ये इतक्या वर्ष टिकण्याच्या अनेक कारणापैकी संवाद साधणे हा भाग आहे। त्यामुळं अजित पवार आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्ष 2 वेगवेगळे जरी असले तरी कटुता ठीक आहे, कटुता आहे थोडीशी या वयात, म्हणजे जे काही झाले असेल, परंतु संवाद बंद झालेला नाही आहे। आणि मला वाटतं की कालचा जो त्यांचा वाढदिवसानिमित्त हे दोघी कुटुंब जी एकत्र आली, हा संवाद आहे। संवादातून काय होतं, अनेक चमत्कार राष्ट्रीय राजकारणात झालेले आहेत। त्यामुळं आत्ताच्या घडीला परिस्थितीला पाहता जर शरद पवार हे भाजप सोबत आले किंवा त्यांनी भाजपला साजेशी, भाजपच्या सोयीची भूमिका घेतली, तर ती शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना त्यांच्या राजकीय भविष्यासाठी फायदेशीर ठरेल। विशेषतः सुप्रिया सुळेंना, जयंत पाटील, आव्हाड, जे शरद पवारांचे साथीदार आहेत, ज्यांचं राजकीय भवितव्य पवारांच्या भूमिकेवर अवलंबून असेल, त्यांना ती आजची पवारांची भूमिका जर त्यांनी भाजपच्या समर्थनार्थ घेतली तर ती फायद्याची ठरेल का? असे की शरद पवारांचं राजकारण आणि त्यांच्या जवळचे जे लोक आहेत त्यांचं राजकारण ह्याच्यात थोडंसं जर तुम्ही तफावत केली तर शरद पवारांनी एक पोझिशन घेतलेली आहे की मी भाजपवर जाणार नाही, नंबर 1। दुसरी गोष्ट, तिथे जाऊन जर त्यांना सुप्रिया सुळे किंवा बाकीचे जे लोक आहेत त्यांचं भविष्य सुरक्षित ठेवायचं असेल, त्यासाठी जर ते जाणार असतील तर मग राजकारण काय राहिलं? म्हणजे मग राष्ट्रवादीचं औचित्य काय त्या अर्थाने? मग भाजपमध्ये गेलं तर मग जास्त चांगलं त्या अर्थाने। त्यामुळं हे फार तसे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत। म्हणजे शरद पवारांना सुप्रिया सुळेंचं भवितव्य किंवा जयंत पाटील यांचं भवितव्य किंवा कार्यकर्त्यांचं असेल तर हीच गोष्ट तर अजित पवारही म्हणत होते, आपण सगळेच गेल्यानंतर होईल म्हणून। मग त्यावेळेस का निर्णय घेतला नाही आणि आता का घेतला? म्हणजे याच्यामध्ये एक होतो की निवडणुकीचे निकाल असे वेगळे लागले म्हणून कदाचित असेल। राजकारणात चर्निंग सुरू आहे, म्हणजे आपण एवढंच म्हणू शकतो। एक जो मुद्दा आहे की कुठेतरी अनेक मोठ्या प्रमाणावर जी आकडेवारी शरद पवारांनीच मांडली की आम्हाला इतकी मतं आहेत पण जागा कमी आहेत, त्यांना आमच्यापेक्षा कमी मतं पण जागा जास्त आहेत वगैरे, मग हे जे मतदार आहेत, हा जो सर्वसामान्य वोटर आहे जो शरद पवारांच्या पाठीशी उभा राहिला या निवडणुकीमध्ये,
त्या मतदाराचं मानसिकतेवर या सगळ्या घडामोडींचे काय परिणाम होतील? अगदी काल आलेल्या ज्या चर्चा होत्या वेगवेगळ्या की त्यांच्या भेटीगाठी अमित शहांसोबत झाल्या किंवा अदानींसोबत झाल्या वगैरे, याचे परिणाम काय होतील त्यांच्या राजकारणावर? असे की त्यांच्या अमित शहाबरोबर गाठीभेटी झाल्या ह्या बातम्याला काही आधार तर अजूनपर्यंत मिळालेला नाही आहे. जोपर्यंत अडाणीचा भाग आहे, गौतम अडाणी आणि त्यांचे संबंध जुने आहेत. काँग्रेसने जी भूमिका अडाणीच्या विरुद्ध घेतली तशी शरद पवार यांच्या पक्षाने आणि स्वतः शरद पवार यांनी घेतलेली नाही आहे, तशी ममता बॅनर्जींनी घेतली नाही आहे, तशी समाजवादी पक्षाने घेतली नाही आहे. परंतु प्रश्न असा आहे की तुम्ही शरण होऊन जर कुठल्या पक्षात गेला असाल तर तुमचं राजकारण राहत नाही आहे. तुम्ही इक्वल पार्टनर पाहिजेत किंवा तुमचं शक्तिस्थान त्यांना कळालं पाहिजे. तर मला वाटतं की काही काळ जावा लागेल आणि त्याच्यानंतर मग चित्र स्पष्ट होईल. आता काल निकाल लागले आणि 8 दिवसात जाईल असं राजकारणात होत नसतं. पण पवार साहेबांचा आत्तापर्यंतचा राजकीय प्रवास पाहता किंवा त्यांचा मूड पाहता तुम्हाला वाटतंय की ते काही वेगळा निर्णय घेतील? तुमचा अंदाज काय सांगतो? असे की ज्यावेळेस त्यांनी त्यांचा समाजवादी काँग्रेस त्यांनी काँग्रेसमध्ये मर्ज केली त्यावेळेस त्यांच्याकडे 50हून अधिक आमदार होते आणि राष्ट्रीय राजकारणात त्यांचा दबदबाही होता आणि इतर प्रादेशिक पक्षाचे संबंधही होते. आता असं इमिजिएट काय त्यांच्यासमोर आहे की ज्यामुळे त्यांना जाऊन की आता आम्ही तुमच्याबरोबर येतो आणि ह्यांचं भवितव्य तुम्ही सुरक्षित ठेवा. पवारसाहेबांची एकूण प्रकृती आणि त्यांचा एकूण राजकारणातला आतापर्यंतचा जो इतिहास आहे तसे ते इक्वल लेवलवरून टर्म्स म्हणून ते बोलतात ते की तुम्ही मोठे आणि मी लहान अशी भूमिका मला आठवत नाही तिने कधी आतापर्यंत राजकीय भूमिका अशी घेतलेली म्हणून. म्हणजे पवार काही वेगळा निर्णय करू शकतील काय वाटतं? नाही, पवार काय निर्णय करू शकतील हे पवार स्वतः सांगू शकतात किंवा त्यांच्या कृतीतून त्यांच्या निर्णयातून स्पष्ट होईल. परंतु हे खरं की पवारांनी अनेक असे अप्स अँड डाऊन्स म्हणतो राजकारणामध्ये. म्हणजे 1984 साली ज्यावेळेस पूर्णपणे विरोधी पक्षांची वाताहत झाली होती, भारतीय जनता पक्षाला फक्त 2 त्यांचे खासदार आले होते, त्यावेळेस सगळे पक्ष हवालदिल झाले होते. पण महाराष्ट्रात नंतर 85ला निवडणुका झाल्या आणि विरोधी पक्षांची ताकद दिसली. म्हणजे आपण जे गृहीत धरतो की आजचं जे राजकारण आहे कायमचं किंवा 1-2 वर्ष राहील, राजकारण लक्षण गतिमान असतं. कुठे काय होतं ह्याचं कुणाला सांगता येत नाही आहे. त्यामुळं मला वाटतं की पवारसाहेबांचं जे पाहिलेलं आहे, शरद पवार हे सहजासहजी हार खाणारे नाही आहेत. दिल्लीमध्ये त्यांच्याविषयी जी प्रतिमा आहे की त्यांची बुद्धी शाबूत आहे, त्यांच्याकडे डावपेच आहेत. आता ते डावपेच कसं करतात, काय नाही, कुणासाठी करतात, ह्या गोष्टी त्यांच्याशिवाय कोणी सांगू शकणार नाही. धन्यवाद. तर आपल्यासोबत होते व्यंकटेश केसरी सर. त्यांनी म्हटलंय की राजकारण विलक्षण गतिमान असतं आणि त्यात कुठले डावपेच कसे साधले जातील याचा अंदाज बांधता येत नाही. परंतु जे काही सध्या सुरू आहे ते रंगतदार आहे आणि दिवसेंदिवस अधिक रंगतदार होत जाणार आहे एवढं नक्की. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नेश पांडेसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.